सुशीलकुमार पावरा यांचे तिसऱ्या दिवशी आमरण उपोषण सुरूच। मी रात्री घरात पोलीस पाठवले नाही, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांचे उत्तर। माझ्या घरात रात्री विनावर्दित तोंडाला मास्क व रुमाल बांधून पोलीस कोणी पाठवले, सुशीलकुमार पावरा यांचा सवाल। नंदुरबारचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवणदत्तसह आरोपी पोलीस अधिकाऱ्यांकडून आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दुरुपयोग करून मनमानी, असंवैधानिक, बेकायदेशीररित्या रात्री बेरात्री विनावर्दित तोंडाला मास्क लावून व रुमाल बांधून घरात घुसून आदिवासी महिलांवर व बालकांवर, आदिवासी बांधवांवर, सामाजिक कार्यकर्त्यांवर तसेच सर्वसामान्य माणसांवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधातल्या मागण्यांसाठी सुशीलकुमार पावरा यांनी दिनांक 12/8/2016 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आपले 511वे आमरण उपोषण छेडले आहे। तिसऱ्या दिवशी आपले आमरण उपोषण सुशीलकुमार पावरा यांनी सुरूच ठेवले आहे। माझ्या राहत्या घरात प्रभू दत्तनगर, तालुका शहादा येथे मी नसताना माझी पत्नी व लहान मुले झोपलेले असताना दिनांक 8/8/2026 रोजी रात्री 10 ते 11 वाजे दरम्यान अचानकपणे विनावर्दित तोंडाला मास्क व रुमाल बांधून घरात पोलीस कोणी पाठवले? शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी की आमदार चंद्रकांत रघुवंशी की अन्य कोणी पाठवले? त्याचे उत्तर शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी द्यावे। मी याबाबत पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांना फोन करून विचारले असता मी तुमच्या घरात रात्री पोलीस पाठवलेच नाही असे उत्तर पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सुशीलकुमार पावरा यांना दिले आहे। पोलीस अधीक्षक यांनी रात्री पोलीस पाठवले नाही तर हेमंत कुमार पाटील हे आपल्या मनानुसार रात्री बेरात्री घरात पोलीस पाठवून मनमानी कारभार करत आहेत। वरिष्ठांचे ऐकून काम करत नाही। महिलेवर लैंगिक अत्याचार, विनयभंग, जबरदस्तीने शारीरिक संबंध सारखे गंभीर गुन्हे दाखल असताना हेमंत कुमार पाटील यांना पुन्हा पोलीस सेवेत घेतले कसे, असा सवाल सुशीलकुमार पावरा यांनी उपस्थित केला आहे। जोपर्यंत माझ्या मागण्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी उपोषण स्थळावर स्थिर राहणार आहे, इथून हलणार नाही, अशी ठाम भूमिका उपोषणकर्ते सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार। मी सुशीलकुमार पावरा, माझ्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्तसह जे आरोपित पोलीस अधिकारी आहेत त्यांनी आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दुरुपयोग करून अनेक निरपराध आदिवासी लोकांवरती खोटे व बनावट गुन्हे दाखल करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं पाप केलेलं आहे। हे आरोपित पोलीस अधिकारी हे विनावर्दित तोंडाला मास्क, रुमाल बांधून माझ्या घरामध्ये मी नसताना माझा परिवार, माझी लहान मुलं घरात झोपलेलं असताना रात्री बेरात्री घरामध्ये घुसवून माझ्या परिवाराला त्रास देत आहेत। या बाबतीत मी माननीय पोलीस अधीक्षक सानप मॅडम यांनाही विचारणा केली की असं रात्री बेरात्री कोणाच्या घरामध्ये विनावर्दीमध्ये पोलिसांना घुसवायचा तुम्हाला अधिकार आहे का? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की अशा पद्धतीचा कुठलाच नियम नाही किंवा अशा पद्धतीने मी रात्री बेरात्री कोणत्याच पोलिसांना तुमच्या घरामध्ये पाठवलेलं नाही आणि तसं पाठवता येत नाही, अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे। मग माझ्या या घरामध्ये रात्री बेरात्री माझ्या परिवाराला त्रास द्यायला हेमंत कुमार पाटील हे कोणाच्या इशाऱ्यावरती पोलीस पाठवतात याचं उत्तर त्यांनी मला द्यावं। आमच्या शहादा तळोद्याचे स्थानिक आमदार राजेश पाडवी यांच्या इशाऱ्यावर पाठवतो का भूमाफिया, आदिवासींचा जमीन लुटारू आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या इशाऱ्यावरती माझ्या घरात माझ्या परिवाराला त्रास देण्यासाठी विनावर्दीमध्ये हे पोलीस हेमंत कुमार पाटील पाठवतो याचं उत्तर त्यांनी मला द्यावं। तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी मला पोलीस कोठडीमध्ये असताना जातीवादात अश्लील वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर माझ्या वडिलांची हत्या झाली। या माझ्या मॅटरमध्ये हे आरोपी आहे आणि ही केस मी मागे घेत नाही म्हणून हे विविध पद्धतीने माझ्यावरती दबाव निर्माण करत आहेत। आता माझ्या परिवाराला त्यांनी त्रास द्यायचा असं सुरुवात केलेली आहे।
हा हेमंत कुमार पाटील धुळे असताना याच्यावरती महिलेवरती लैंगिक अत्याचारचे विनयभंगचे असे गुन्हे आहेत. असा बलात्कारी पोलीस निरीक्षक पुन्हा पोलीस सेवेमध्ये घेतलाच कसा, हाही माझा प्रश्न आहे. म्हणून अशा खाकीवर्दीला डाग लावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस खात्यातून पूर्ण काढून टाकायला पाहिजे, नाहीतर पोलीस विभाग हे दिवसेंदिवस बदनाम होत राहील. म्हणून माझी मागणी आहे की जे गुंड प्रवृत्तीचे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक करा, त्यांना सेवेतून बडतर्फ करा. या मागणीसाठी माझं हे उपोषण मी छेडलेलं आहे. जोपर्यंत माझ्या मागण्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत माझ्या उपोषणाच्या या स्थळावरनं मी हटणार नाही आहे.